कुरापतखोर पाकिस्ताननं आपल्या देशातील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवरती हल्ला केला आणि त्यामध्ये अनेक पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला। याचा प्रतिशोध, याचा बदला घेण्यासाठी सध्या देशानं म्हणजेच आपल्या भारतानं पाकिस्तानवरती ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई सुरू केलेली आहे। ऑपरेशन सिंदूर काय आहे आणि त्याचबरोबर देशामधली आणखीन एक महत्त्वाची घटना की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे काही ठिकाणी ते जवळपास 5 वर्षापासून या निवडणुका घेण्यात आल्या नाही। तेथील लोकशाही ही ठप्प झाली होती। त्यामुळं सुप्रीम कोर्टानं या केसचा निकाल देताना नेमकं काय सांगितलंय हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे। तिसरी घटना म्हणजे राज्याचं संपूर्ण मंत्रिमंडळच 1500 लोकवस्ती असलेल्या चोंडी या गावी म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थानी काल येऊन गेलं आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक चांगले निर्णय आपल्या जिल्ह्याच्या बाबत झाले। त्याचे 7 पडसाद राजकारण आणि समाजकारणावरती अनेक दिवस किंवा अनेक पुढील महिने हे पडत राहतील। त्यामुळं या तीनही घटनांचा थोडक्यात फटाफट आढावा आपल्याला घ्यायचा आहे। तत्पूर्वी तुम्ही गॉडफादर मीडिया हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण गॉडफादर हे विनामूल्य चॅनल आहे आणि आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि जिल्ह्यातील सगळ्याच घटनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असतो। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे पाकिस्तान या कुरापतखोर देशानं आपल्या शेजारी असलेल्या राष्ट्रानं, अतिशय दरिद्री राष्ट्र आहे, अतिशय गरीब राष्ट्र आहे, तेथील लोक चांगले असतील परंतु राज्यकर्त्यांचा हा काहीच भरोसा देणार नाही, हे आपण अनेकदा बघितलेलंच आहे। पहलगामवरील हल्ल्याचा निषेध जगभरातून झाला। त्यानंतर आपल्या देशानं पाकिस्तानचं पाणी बंद केलं। पाकिस्तानचं पाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तेथील यूट्यूबर्स किंवा पाकिस्तानमधले जे इन्फ्लुएन्सर आहेत की ज्यांचे यूट्यूब चॅनल किंवा सोशल प्लॅटफॉर्म आपल्या देशात दिसतात, चालतात, लोक बघतात, ते सुद्धा बंद करण्यात आले। आणि त्यानंतर कालची घटना अवघ्या काही मिनिटांमध्ये पाकिस्तानमध्ये आपल्या एअरफोर्सने घुसून तिथे अटॅक केला आणि दहशतवादी अतिरेक्यांचा तळ असलेली ठिकाणं उद्ध्वस्त केलेली आहेत। त्यामध्ये अनेक दहशतवादी होते की जसं की हेडली, मसूद अझर अशा प्रकारचे किंवा मुंबईवरती हल्ला करणारा कसाब, या लोकांचं ज्या ठिकाणी प्रशिक्षण झालेलं होतं ती तळ देखील आपल्या भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केलेली आहेत। याचे 7 पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील उमटलेले आहेत। यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वपूर्ण साथ अमेरिकेकडनं मिळत आहे। तेथील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर जाहीर केलेलं आहे की भारताला तेथील दहशतवादाविरुद्ध आणि अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि हा अधिकार भारत निश्चित वापरून दहशतवाद निपटून काढण्यासाठी कार्यरत राहील आणि त्या कामी अमेरिका पूर्ण सहकार्य करेल। त्यामुळं भारताने केलेल्या कारवाईला पाकिस्ताननं प्रत्युत्तर देण्याचं धाडस दाखवू नये असा देखील सज्जड दम राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आहे। त्याचबरोबर इस्रायल या अतिशय प्रगत असलेल्या देशानं देखील भारताला पाठिंबा दिलेला आहे, समर्थन दिलेलं आहे। रशियाकडनं देखील अशाच प्रकारचं समर्थन आपल्या देशाला प्राप्त झालेलं आहे। मित्रांनो, इस्रायल, रशिया, अमेरिका ह्या देशांच्या समर्थनाबरोबरच सारख्या बलाढ्य राष्ट्रानं आपल्याला मोठी साथ दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पाकिस्तान हा स्वतःच तेथील अनेक समस्यांमुळे अडचणीत असतो, त्या देशातील नागरिक देखील अडचणीमध्ये असतात। त्यातच पाकिस्तानचा एक भाग असलेलं बलुचिस्तान हा जो मोठा प्रांत आहे, या बलुचिस्तानातील नागरिकांनी की जे पाकिस्तानशी अटॅच मध्ये आहेत त्यांनी देखील भारताला सक्रिय मदत केली। अनेक व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत की बलुची लोक हे भारतीय सैन्याच्या बाजूने आहेत आणि भारत देखील स्वतंत्र बलुचिस्तान हे राष्ट्र व्हावं यासाठी अनेकदा त्यांच्या बाबत सकारात्मक भूमिका घेत असतं। म्हणजे पाकिस्तानमध्येच असलेल्या बलुचिस्ताननं भारताला एक प्रकारे समर्थन दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरी सगळ्यात महत्त्वाची घटना, महाराष्ट्रामध्ये अनेक
वर्षांपासून म्हणजे गेल्या 4-5 वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या प्रलंबित होत्या, कारण सुप्रीम कोर्टामध्ये ती केस पेंडिंग होती. त्याचं झालं असं, विदर्भातील काही निवडणुकांमध्ये SC आणि ST OBC या घटकासाठी निवडणूक आयोगानं 50% जास्त आरक्षण दिलं आणि याच्या विरोधामध्ये 29 मे 2021 रोजी याचिका दाखल झाल्या. 29 मे 2021 रोजी आरक्षण रद्द करण्यात आल्याचं सुप्रीम कोर्टानं जाहीर केलं आणि त्यानंतर राज्याला अनेकदा भूमिका तिथं दाखल करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने वेळ दिला. अनेकदा राज्याच्या सॉलिसिटरला सांगण्यात आलं की तुमची याबाबतची नेमकी भूमिका काय आहे, ती भूमिका तुम्ही इकडे स्पष्ट करा. परंतु 4-5 वर्षानंतर म्हणजे 2021 नंतर सुप्रीम कोर्टानं काल आदेश दिले की ओबीसीचं जे पूर्वीचं आरक्षण आहे म्हणजे 1994 ते 2022 या काळामध्ये जे आरक्षण होतं ते सध्या जैसे थे ठेवा. 2000 पूर्वीच्या आरक्षणानुसार इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. यामध्ये महानगरपालिका आहेत, पुणे मुंबई सारख्या महापालिका, अशा एकंदरीत 29 महापालिका राज्यातील आहेत, तिथं निवडणुका झाल्या नाही. त्याचबरोबर 32 जिल्हा परिषदा आहेत, पंचायत समिती 336 आहेत, नगर परिषदा 248 आहे, नगर पंचायती 42 आहेत. तर या प्रकारे अनेक शेकडो स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीपासून वंचित असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आणि त्या ठिकाणी लोकशाही ठप्प झालेली आहे. प्रशासक राज आहे. चांगले चांगले निर्णय घेताना तेथील जनतेला किंवा लोकप्रतिनिधींना कोणत्याही प्रकारचे अधिकार राहिलेले नाही. अधिकारीच त्या ठिकाणी सुप्रीमो झाल्याचं गेल्या काही वर्षात पाहायला मिळालं. त्यामुळे ही लोकशाही पुन्हा एकदा जिवंत व्हावी यासाठी माननीय सुप्रीम कोर्टाने हे अतिशय चांगला न्यायालयात निकाल दिलेला आहे आणि त्यातच त्यांनी सांगितलेलं आहे की निवडणुका तुम्ही घ्या, 1 महिन्यात अधिसूचना जाहीर करा आणि 4 महिन्यात त्या निवडणुका घ्या. परंतु पावसाळ्यामध्ये या निवडणुका शक्य नाहीत. एका प्रकरणात न्यायालयाने सांगितलं पावसाळ्यात निवडणुका कशा घेणार, त्या व्हायला नाही पाहिजे. त्यामुळं आता राजकीय शक्यता अशक्यतांना मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलेलं आहे. परंतु दसरा आणि दिवाळी याच्या दरम्यान म्हणजे यंदाचा दसरा 2 ऑक्टोबरला आहे तर दिवाळी 20 ऑक्टोबरला आहे. मग दसरा आणि दिवाळी या दरम्यान जे 18 दिवस मिळतात त्या 18 दिवसामध्ये आपल्या राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती या सगळ्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. तिसरी सगळ्यात महत्त्वपूर्ण घटना की राज्यामध्ये ती ऐतिहासिक ठरलेली आहे, एक विक्रमी घटना म्हणावी लागेल की संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं मंत्रिमंडळ हे अहिल्यानगर जिल्ह्यात आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या चोंडी या गावी संपूर्ण मंत्रिमंडळ आलं. त्या ठिकाणी अनेक निर्णय घेण्यात आले आणि अहिल्यानगर म्हणजे आपल्या जिल्ह्याला पर्यायाने त्याचा फायदा झालेला आहे. अशाच प्रकारे मध्य प्रदेशमध्ये अहिल्यादेवी यांची कर्मभूमी आहे. त्या महेश्वर या गावी तिथल्या मध्य प्रदेश सरकारनं अशाच प्रकारचं मंत्रिमंडळाची बैठक महेश्वर या गावी घेतली होती आणि ती बाब संपूर्ण देशात पाहण्यात आली आणि त्यानंतर अहिल्यादेवींचे वंशज असलेले सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की अशा प्रकारे कर्मभूमीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली मध्य प्रदेशात, तशाच धर्तीवरती अहिल्यानगर या ठिकाणी त्यांच्या जन्मस्थळी अहिल्यादेवींचं जे जन्मस्थळ आहे चोंडी या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक घेतली पाहिजे. आणि या बैठकीचं फलित हे अतिशय चांगलं आहे. आपल्या जिल्ह्याला एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालेलं आहे. 100 क्षमता असलेलं आणि 430 खाटा त्या रुग्णालयाला अटॅच असणार आहेत. यासाठी मंत्रिमंडळानं तिथं तरतूद केलेली आहे. त्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून इतक्या मोठ्या असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नव्हतं, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्हतं, MBBSचं शिक्षण
शासकीय महाविद्यालयात नगर जिल्ह्यात मिळत नसल्यानं ती एक मोठी जमेची बाजू म्हणावी लागेल. दुसरी गोष्ट जी झाली ती म्हणजे मुलींसाठी गव्हर्नमेंट ITI ची स्थापना करण्याचे देखील मंत्रिमंडळाने ठरवलेलं आहे. फक्त मुलींसाठी अहिल्यानगर या ठिकाणी लवकरच गव्हर्नमेंट ITI ची स्थापना होऊन ते रन देखील होणार आहे. आणि तिसरी घटना म्हणजे राहुरी येथे गेल्या अनेक वर्षापासून वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय हवं होतं की जे मिळत नव्हतं ते देखील मंजूर झालेलं आहे. राहुरी या तालुक्याचा प्रचंड मोठा विस्तार आहे. थेट संगमनेर पर्यंत त्यांची बॉर्डर आहे. मोठा तालुका आहे, जुना तालुका आहे. परंतु या तालुक्यामध्ये वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय नव्हतं. नगरला जाण्यासाठी राहुरीकरांना जवळपास 45 किलोमीटरचा प्रवास करावा लागायचा. अनेकदा त्रास व्हायचा पक्षकारांना, परत रिटर्न जर्नी राहायची. त्यामुळं ही सुद्धा अतिशय महत्वाची बाब आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेली आहे आणि ती लवकरच प्रत्यक्षात अंमलात येईल. एकंदरीतच 681 कोटी रुपयापर्यंत प्रावधान या अहिल्यानगर जिल्ह्यासाठी या बैठकांमध्ये करण्यात आलं. या बैठकीचं वार्तांकन किंवा बातम्या आपण बघितल्या असतील, परंतु या 3 मोठ्या घडामोडींमुळं आपण सगळ्यांनीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आजही आभार मानले पाहिजे. त्यांच्या हयातीत त्यांनी अतिशय चांगलं कामकाज करून दाखवलं. कर्मभूमी, जन्मभूमी, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या ठिकाणी त्यांचं कामकाज संपूर्ण देशभरामध्ये पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यांच्याच कृपेने आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला 681 कोटी रुपये तर मिळालेच, परंतु जी घटना कधीच झाली नव्हती म्हणजे अभूतपूर्व अशी घटना झाली. या घटनेतून राज्याचं मंत्रिमंडळ पहिल्यांदाच एका 1500 लोकसंख्या असलेल्या चोंडी या गावी आलं आणि त्या ठिकाणी मोठी बैठक झाली. अनेक निर्णय घेण्यात आले, भाषणं झाले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील काही सहकारी अहिल्यानगर शहरात देखील आले. त्या ठिकाणी कैलासवासी आमदार अरुणकाका जगताप यांच्या कुटुंबियांची देखील मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. भाजपाच्या जिल्हा कार्यालयाचं देखील त्या ठिकाणी भूमिपूजन सोहळा झाला. VIP गेस्ट हाऊसचं उद्घाटन झालं. अनेक गोष्टी झाल्या. आपल्या जिल्ह्याला काल बऱ्याच काही गोष्टी मिळाल्या. त्यामुळं पुन्हा एकदा थँक्स टू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतंय? देशातील सध्याची युद्धजन्य जी परिस्थिती आहे, म्हणजे सध्या तरी पूर्ण युद्ध भारत पाकिस्तानमध्ये घोषित झालेलं नाही, याला लष्करी सतर्कता म्हणता येईल. पाक ऑक्युपाईड काश्मीर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? लाईन ऑफ कंट्रोल याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कारण भारत पाकिस्तानमधील डिप्लोमॅटिक संवाद हा अतिशय कमी झालेला आहे आणि व्यापार तर जवळजवळ बंदच झालेला आहे. OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरती सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निकाल तुम्हाला कसा वाटतो? यामधून निवडणुका झाल्यास कुणाची सत्ता येऊ शकेल, कुणाचं कामकाज चांगलं, महायुती की महाविकास आघाडी, याबाबत देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.